नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडता यूट्यूब चॅनल मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पोलीस भरतीचे प्रवेशपत्र आलेले आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याबद्दल मी बोलणार आहे. मात्र आपले जे आजच्या व्हिडिओची अपडेट आहे अतिशय महत्त्वाची म्हणजे राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल आज या ठिकाणी लागलेला आहे. 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की 14 तारखेला निकाल लागणार आहे, तो आज या ठिकाणी निकाल लागलेला आहे. जवानांसाठी तब्बल 5449 उमेदवार रिंगणात आहे ग्राउंडसाठी, तर चालकसाठी तब्बल 744 उमेदवार रिंगणात आहेत. खाली 73 जागेसाठी 744 उमेदवार, म्हणजे बरोबर त्यांनी थोडं कमी एकाच 10 घेतलेले, जिकडे तिकडे बरोबर एकाच 10 बरोबर प्रमाणामध्ये उमेदवार घेतलेले आहेत. आणि मैदानी चाचणी सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. त्याची हे पहिली सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैदानी चाचणी सुद्धा त्यांची लवकर सुरू होणार आहे, कारण की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे फक्त 5449 मुलं अख्ख्या महाराष्ट्रात 5449 आहे आणि चालकला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 744. त्याच्यामुळे त्यांचं लक्षात एका दिवसात सुद्धा ग्राउंड होऊ शकतं 744 वाल्यांचं, आणि 5449 वाला 2-3 दिवसात पण ग्राउंड होऊ शकतं. त्याच्यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या लवकरच ग्राउंडच्या तारखा पण पडतील. मला वाटतं जूनच्या लास्ट एंडिंगला किंवा जुलैच्या स्टार्टिंग पर्यंत त्यांच्या ग्राउंडच्या अपडेट येऊन जातील. आणि खरं तर अपेक्षेप्रमाणे कट ऑफ हा लागलेला आहे. मला वाटतं 80+ दोन्ही कट ऑफ गेलेले आहेत बऱ्यापैकी, 88, 87, 86 अशा दरम्यान कट ऑफ लागलेले आहेत. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळा कट ऑफ लागलेला आहे. आता मी कट ऑफ बद्दल काहीच सांगत नाही, ज्याचं काम झालेलं आहे त्याचं नाव आम्हाला आपल्याला त्या यादीमध्ये सरळ स्पष्ट या ठिकाणी त्या यादीमध्ये आपल्याला नाव दिसतं. या ठिकाणी यादी आपल्यासमोर, ही यादी तुम्ही पाहू शकता. यादीमध्ये ज्याचं काम झालं त्यांचं सरळ या ठिकाणी नाव दिसते. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत पोलीस भरतीची आत्ता तयारी करणारी किंवा एक्साइजवर करा, आपण कट ऑफ संदर्भात पण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी काय करणार, आता कट ऑफ संदर्भातला पण महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवणार आहे. आता इथून एक कट ऑफच्या संदर्भातला आता मी त्याचं हे करून राहिलो आहे कशा पद्धतीने हा कट ऑफ लागलेला आहे आणि त्यानुसार तत्पूर्वी नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपला 97 66 85 36 75 या नंबरवरती मला व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून रोजच्या अपडेटमध्ये तुम्ही माझ्यासोबत जोडले जाल. लक्षामध्ये 97 66 85 36 75. ओके, 113 मार्कावाला टॉपर आहे, तुम्ही पाहिला 113 वाले 2 आहेत, 111 108 107 106 बरेच विद्यार्थी या ठिकाणी घेतलेत. आणि तब्बल मला वाटतं तब्बल यामध्ये जे विद्यार्थ्यांची संख्या आहे ती भरपूर आहे. ओपन जनरल तुम्ही पाहू शकता, ओपन जनरलचे उमेदवार 101 म्हणजे ओपनचं कट ऑफ आय थिंक बऱ्यापैकी ओपनचं कट ऑफ वरती गेलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, तुम्ही पाहू शकता का 99 98 म्हणजे सगळे ते कशामध्ये टाकलेले त्यांनी मार्क विचार करता विद्यार्थ्यांच्या संख्येचा जर विचार केला तर मार्क या ठिकाणी बऱ्यापैकी मार्क आहेत. म्हणजे 97 पर्यंत सुद्धा ओपन जनरलचा कट ऑफ बऱ्यापैकी खाली सरकलेला आहे. ओबीसीचा पण आय थिंक मला वाटतं 87 88च्या दरम्यान काहीतरी ओबीसीचा कट ऑफ त्या ठिकाणी आलेला असावा. ओपनचा 95 पण ओपनच आहे. ओपन जनरल तुम्ही पाहता या ठिकाणी ओपन जनरल 95 लक्षामध्ये भरपूर या ठिकाणी आहे. आता प्रॉब्लेम काय होणार आहे, जे ओपन जनरलचे जे या ठिकाणी नाव आहेत हे मुलांचे किंवा या त्यांचे जे नाव आहेत ओपन जनरलचे मुलांची, आता हेच मुलांचे जर ग्राउंड चांगले याच्यामध्ये काय होणार आहे, कमी जास्त मार्कावाला सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो. कारण का ग्राउंड सर्वांचं काय ग्राउंड त्या ठिकाणी एवढं क्वालिटीचं किंवा चांगलं ग्राउंड नाही, त्याच्यामुळे कमी जास्त मार्कावाला सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल शेवटचा 5449 एवढे विद्यार्थी घेतलेले आहेत, तब्बल 5000. त्याच्यामध्ये मग एक सर्व्हिसमॅन आलेले आहेत, तुमचे सगळेच आलेले आहेत, म्हणजे सगळे टोटल किती. आणि ओपनचा जर विचार केला तर ओपनला आय थिंक वाटतं काहीतरी जागा होत्या 9 आणि ओबीसीला 4 जागा होत्या, अशा तब्बल 13 जागा या ठिकाणी होत्या. म्हणजे 9 आणि 4 13 म्हणजे ओपन प्लस ओबीसीच्या एवढ्या जागा त्या ठिकाणी होत्या लक्षामध्ये. आणि टोटल जागे जर विचार केला तर टोटल ज्या जागा होत्या आपल्या चालकच्या होत्या 73 जागा आणि 568 का काहीतरी जागा शिपायाच्या होत्या, म्हणजे जवानच्या ह्या जागा होत्या. म्हणजे ह्या तुलनेतच बरोबर त्यांनी कट ऑफ त्या ठिकाणी काय झालेलं आहे, लागलेला आहे किंवा कट ऑफ लागलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता कट ऑफ कसा आलेला आहे. ओबीसी म्हणजे जनरल म्हणजे जे विद्यार्थी याच्यात क्वालिफाय झाले आहेत, हा फक्त 54 मार्क जरी ज्यांना पडले आहेत ते सुद्धा घेतलेत, परंतु त्याला काही अटी, ते एक्समॅन असतील ऑर्फन असतील त्यांना घेतलेले. बाकीच्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी ओबीसीचा असो अथवा ओपनचा असो भरपूर कडक जनरलवाल्यांचा कट ऑफ लागलेला आहे लक्षामध्ये. ओके, हा चालतंय. हे होते याच्या संदर्भातली अपडेट होती आपला याच्या संदर्भात जवानचं ग्राउंड कधी सुरू होणार ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यानंतर चालकचं आपण या ठिकाणी आता समोर आहे आपल्या चालकचं पाहूया, चालकचं ग्राउंड कधी सुरू होते किंवा चालकचं काय आहे.
आता चालकचा जर विचार केला या ठिकाणी तुम्हाला दिसते ही चालकची लिस्ट आहे आणि चालकच्या 73 जागा होत्या, म्हणजे 730 विद्यार्थी घ्यायचे होते, त्यांनी विद्यार्थी घेतले 744 विद्यार्थी घेतले. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 744 विद्यार्थ्यांनी काय केल्या ठिकाणी घेतलेले आहेत 744 शेवटचे विद्यार्थी 54 मार्कवाले. मात्र त्याच्यामध्ये ते हॉरिझॉन्टली जे काही पर्टिक्युलरली जे काही आरक्षण राहतं त्यांना त्या आरक्षणामुळे कट ऑफ कमी नाही. तर चालकचं सुद्धा कट ऑफ मला वाटतं 88-87 दरम्यान काहीतरी कट ऑफ लागला, म्हणजे सगळे कट ऑफ ओपन ओबीसी NTC SC STचे सगळे बऱ्यापैकी वरती कट ऑफ गेले. लक्षात ठेवा लक्षामध्ये हे बघा 79 वगैरे हे कट ऑफ भरपूर लागलेले आहेत. समजलं, म्हणजे चालकला टोटल जागेच्या तुलनेत त्यांनी आणि जवानला दोन्हीच्या तुलनेत त्यांनी काय केलेलं मित्रांनो हे केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता मी प्रवेशपत्राबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला. प्रवेशपत्र आपले मुंबई पोलीस सोडता आपले सर्व प्रवेशपत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. इवन मीरा भाईंदर, ठाणे ग्रामीण, पुणे बिने सगळे प्रवेशपत्र बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेत. आता बरेच पोरांचे एका SMS पडू राहिले धडधड का आमचे आले नाही, आमचं इथलं नाही आलं नाही. आता आपल्याकडे काय होतं कारागृहात, आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कारागृहाचं आलेलं आहे, तर पुणे कारागृहाचं काहींचे येते काहींचे आलेले आहेत काहींचे आलेले नाहीत. लक्षामध्ये तर ते अपडेट होत चालतं मित्रांनो. लक्षात ठेवा काय होतं ते पूर्णपणे अपडेट होत चालतात आणि ह्याच अपडेट असे तुम्हाला वेळेच्या वेळ मिळण्यासाठी हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9766553675. त्याच्यावरती मला संपर्क करा, जेणेकरून ओनली व्हॉट्सअप करा, कॉल नका करू, ओनली व्हॉट्सअप कारण का रोजच्या अपडेट याच्यातून तुम्हाला मिळल्या जाते ना. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 744 घेतले आणि त्या ठिकाणी 5,000-5,500 मुलं घेतलेले आहेत. ही मुलं जी घेतलेली आहेत ही मुलं आता फायनली ग्राउंडसाठी सिलेक्ट झाली. लक्षात ठेवा ही जी मुलं आहेत ही मुलं काय झाली फायनली ग्राउंडसाठी काय झाली, मुलं प्रॉपरली 5,449 लोक हे ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले आणि 744 हे चालकच्या ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले. म्हणजे आता यांचं काम झाले का नाही, सिलेक्शन झालेलं नाही यांचं ग्राउंड. आता कट ऑफ काय लागेल काय वगैरे याच्या संदर्भात मी थोडासा अभ्यास करून एक 4-5 दिवसानंतर व्हिडिओ टाकेन, आता लगेच टाकेन. तर यांचं ग्राउंड कधी होणार आहे यांच्या ग्राउंडच्या संदर्भातली अधिकृत माहिती पाहू आपण. हे तुम्हाला माहिती असेल, मी याच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली. तर यांचं ग्राउंड शेवटच्या याच्यामध्ये जवान आणि वाहन चालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची पुढील मैदानी चाचणी जून 2024 अखेर अथवा जुलै 2024 मध्ये घेण्यात येईल. तसेच लेखी परीक्षेत निवड झालेले लघुलेखक लघुटंक लेखक संवर्गातील उमेदवारांचे लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी सुद्धा घेतली जाईल. त्याबाबत ठिकाण तारीख वेळ यथावकाश कळवलं जाईल. मात्र लक्षात घ्या जून जुलैमध्ये तुमची म्हणजे राहिलेले हातामध्ये 1 ते 2 महिने नाही, 1.5 महिना अर्धा महिना आपल्या हातामध्ये राहिलेला आहे, 15-20 दिवस. कारण जुलैच्या पहिल्या 10-20 मध्ये ती चाचणी त्यांची होऊ शकते. लक्षामध्ये पोलीसचं जरी ग्राउंड चालू असलं तरी ती चाचणी होऊ शकते, कारण का विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे आणि संख्या कमी असल्यामुळे त्यांना ते ग्राउंड घेणं काही एवढं पण काय याचं नाही. मित्रांनो फॉर्म सुटलेले तुम्हाला माहितीचे पोलीस भरतीचे आणि पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेले ग्राउंडची तयारी करत आहेत. मग ग्राउंडची तयारी करत असताना त्याचबरोबर पोलीस भरतीच्या अभ्यासाची पण तयारी करणं, कारण आपली लेखी परीक्षा सुद्धा 1-1.5 महिन्यामध्ये लेखी परीक्षा पार पडणार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर आपण घेऊन आलो तुमच्यासाठी हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी भव्य जम्बो टेस्ट सिरीज. हवी असेल पोस्ट तर नक्की टेस्ट लावा मित्रांनो. तुम्हाला 50 पेपर PDF चे आणि 50 पेपर स्पष्टीकरण असे 100 PDF मिळाले फक्त 150 रुपये. अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे, काही पाहिजे नाही, डायरेक्टली ॲडमिशन घ्यायचं, पुढच्या 15-20 मिनिटात पेपर येऊन जातील. माझा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला खाली, त्याच्यावरती 9765853675 याच्यावरती डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपेला मला 150 रुपये फोनपे करायचं, स्क्रीनशॉट टाकायचं, आपलं नाव आणि जिल्हा कळवायचा, डायरेक्ट आपलं ॲडमिशन होऊन जाईल. फोन करण्याची आवश्यकता नाही, SMS करण्याची पण आवश्यकता नाही. त्याचबरोबर बरेच नवीन विद्यार्थी आता या ठिकाणी फाउंडेशन बॅचचा विचार करत असतील तर फाउंडेशन बॅच कुठे लावावा, कोणत्या अकॅडमीमध्ये फाउंडेशन बॅच करावा, कशी करावा. तर मित्रांनो आमचे सहकारी मित्र आहेत VB सर म्हणजेच विक्रम बोंद्रे सर यांची गुरुकुल अकॅडमी जी पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे त्या गुरुकुलमध्ये आता तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. नुकतंच 11-12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि जे 11वी-12वी करतायत चालू त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षणासहित फाउंडेशन बॅच मित्रांनो. आता गुरुकुल करता येईल, पोलीस आर्मी भरती तयारी, प्रवेश सुरू, मर्यादित 50 जागा मित्रांनो. वैशिष्ट्याचं काय विषय तुम्ही सगळं पाहू शकता. मुलींचं हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल, अभ्यासिका, लेक्चर हॉल, मेस सगळं हे एकाच छताखाली मित्रांनो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी फक्त मेहनत करणारेच विद्यार्थी असतात, म्हणजे फक्त निवासी विद्यार्थी या ठिकाणी असतात. 15 जून उद्यापासून बॅच सुरू होते मित्रांनो. पोलीस आणि सैन्य भरतीच्या लेखी व मैदानी परीक्षेची उत्तम तयारी, मैदानी सरावासाठी प्रशस्त मैदान, तज्ञ अनुभवी मार्गदर्शक राहण्याची जेवणाची उत्तम सोय, शिस्तप्रिय वातावरण आणि मुलामुलींची स्वतंत्र व्यवस्था असणार असं कॅम्पस तुम्ही पाहू शकता. ग्राउंड सुद्धा एकदम छान असं ग्राउंड, अभ्यासिका सुसज्ज अशा अभ्यासिका, सुसज्ज असा लेक्चर हॉल आणि महिला हॉस्टेल आणि पुरुष हॉस्टेल दोघांचं पण, मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल पण अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं हॉस्टेल असणारी ही बॅच तुम्ही लावू शकता. जर त्या बॅच जॉईन करायची असेल तुम्हाला यांची तर
9503877005 ला संपर्क करा. गुरुकुल अकॅडमी रोईपाटी MIDC बारामती 9503877005 याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपला प्रवेश निश्चित करून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेऊ शकता. पूर्णपणे प्रशिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी असताना त्याचबरोबर जी टार्गेट बॅच आहे का जे नवीन विद्यार्थ्यांसाठीची टार्गेट बॅच आहे 12वी पास मुलांसाठी जी टार्गेट बॅच आहे का तुम्हाला 1 वर्षाचं टार्गेट देऊन बॅच दिली जाणार आहे. कारण का पुढील पण भरती लवकरच येणार. तुम्ही पाहू शकता सुसज्ज लॅब आहे, शिस्तप्रिय वातावरण, ग्राउंड पण एकदम छान आहे, सर्व काही एकदम व्यवस्थित आहे. असे ही बॅच तुम्ही लावायची असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. 8600603715 गुरुकुल अकॅडमी रोईपाटी MIDC बारामती या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता. ओके, ठीक आहे, चालतंय मित्रांनो. ही होती आजची राज्य उत्पन्न शुल्कच्या संदर्भाची अपडेट. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन अपडेट घेऊन. प्रवेशपत्राबद्दल पण मी तुम्हाला उद्या एक नवीन व्हिडिओ देईन, काय आहे, कसं आहे, कशा पद्धतीने होईल, काय वगैरे सगळं. आणि इथून पुढे आपले सर्वच व्हिडिओ आता पोलीस भरती अपडेट होईपर्यंत पूर्ण होईपर्यंत राहतील. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट भेटेल. ओके, ठीक आहे, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा. जय हिंद, जय भारत.